आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला मन मोकळं करायचं असेल, काही त्रास होत असेल तर माझ्याशी बोलून मन मोकळं कर. वर्षी आतमध्ये घुसमटू नकोस ग. अगं तुला किती अभ्यास आहे हा? त्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं ना. अक्षरा मामी अहो नाही, आई काही नाही बोलल्या मला. मलाच थोडं अस्वस्थ वाटतंय. आई आणि गोपाळची खूपच आठवणी. बाकी काही मी आलेच. हाय. अक्षरा तू किती भी सावरून घे. गावभर फिरते ताकाला आणि लोणी लावते लोकाला. तू किती भी लपो, किती भी नाटक कर, माझ्यापासून खरं लपणार नाही. कारण या समजाच्या मागे मीच आहे. वहिनी, वहिनी कुठं ध्यान लावून बसली आहेस? नाही, कुठं काय, इथंच आहे. काय झालंय वहिनी? एवढी घालमेल का करून घेते स्वतःची? आज इतक्या वर्षात पहिल्यांदा आवाज चढला तुझा माझ्यावर. समजा ठीक आहे ना व? माझं काही चुकलं का? हा, तुला वाईट वाटेल असं बोलले का म्या काही? काय झालंय वहिनी? कुणी बोललंय का काही तुला? जे काय आहे ते नक्की सांग बरं मला. ताई, तुमचं काय बी चुकलं नाही. तुम्ही बसा बर. ताई, मी अवघेच तुमच्यावर बरडले, त्यासाठी आधी माफी मागते. वहिनी, तू माफी मागू नकस. तुझं काय बी चुकलेलं नाही. मला ठाव आहे ना, तुला कसली तरी भीती वाटत असेल, काहीतरी टेन्शन आलं असेल म्हणून असं वागती असतो. नाहीतर तुझा संयम कधी बी सुटत नाही. ताई, भीती तर मनात घर करून बसली. अहो, ते शंतनू साहेब आहेत ना, त्यांनी अक्षरासाठी पुस्तकं पाठवली. ती घेऊन एक कॉन्स्टेबल बाई आल्या होत्या आणि त्यांनी जे सांगितलं ना, माझ्या बहिणीला बी असंच IPS व्हायचं होतं. पुढे जाऊन चांगल्या मार्काने पास पण झाली. पर ते फिजिकल ट्रेनिंग असतं ते लय अवघड. बाईच्या आयुष्यातलं खरं सुख गमावलं तिनं. म्हणजे ती आता कधीच आई होऊ शकत नाही. ताई, हे समज डोक्यात आहे बघा, मनात घरच करून बसलंय. मला तर इतकी काळजी वाटते ना, म्हणून मी अक्षराशी बी बोलले. ती माझी समजूत घालत होती. पर खरं सांगू का, तिचं काही ऐकून घ्यायची माझी मानसिकताच नव्हती. आणि मग मी ही परीक्षा देणार नाही अशी शपथ दिली आहे अक्षरानं मला. वहिनी, तुझी अवस्था कळतीये मला. तुझं काय बी चुकीचं नाही बघ. आपल्या घराण्याला वारस पाहिजे.
पर कसं आहे वहिनी, आपली हौस, आपली स्वप्न आणि आपल्या इच्छा यापायी आपल्या लेकी सुनांना त्यांच्या स्वप्नाला बाजूला ठेवावं लागतंय बघ. ताई अहो कळतंय मला समज, आणि अक्षराच्या स्वप्नाचं मोल बी हाय मला. पर ही समधी स्वप्न ना फक्त उमेदीच्या काळामध्ये साथ देतात. म्हातारपणी आपल्याला आधाराचा हात हवा असतो, आणि तो फक्त आपली मुलंच देऊ शकतात. पर त्याची जेव्हा गरज वाटेल तेव्हा काय करायचं, जर येळच निघून गेली असेल तर? ताई आज आपण आहोत म्हणून समज ठीक चाललंय, पर आपल्या माघारी आपल्या लेकी सुनांनी आपल्या मुलाबाळांसमवेत असावं असं मला जर वाटलं तर ते चूक आहे का हो? तुम्हीच सांगा ना ताई, चूक आहे का ते? काय बी चुकत नाही, खरं आहे तुझं. पारक्या अक्षर IPS झालं की नाही तर एकदम नातकुळाच काम होईल बघ. हा म्हणजे की ना पाण्यात जाळच. गावात आहे ना समधीकडे आपली प्रतिष्ठा अशी टकाटक होईल बघ. हा समधीकडे कसा आपलाच रुबाब असणार आहे. म्हणजे आईस निमान हायच, पण अक्षर IPS झाले की नाही की गावातली समधी त्यांच्याकडे ना असं आदरानं बघतील. म्हणजे की ना असं ना जबऱ्या धाक बी असल आणि आदर बी असल. बारक्या मी जे काय सांगतोय त्याच्याकडे तुझं अजिबात लक्ष नाही होय. हा आणि कामाच्या नावावर मी शंका आहे तू. यो फोन आहे ना, यो फोन पहिला बाजूला ठेव, नाहीतर यो फोन आणि तुला दोघांनी ना चुलीत टाकून येईन मी, कळलं काय? अरे बारक्या आपल्याला ना ह्या समध्यासनी कवर घालायची आहेत. अरे अक्षरा आता येतील अभ्यासाला, त्यासनी समधी पुस्तकं ह्या समध्या वया द्यायच्या आहेत, कळलं ना? आणि तुझ्यामुळे त्यांचा येळ जर वाया गेला तर तुझ्या चक्कीत दूरच काढतोय बघ म्या. नाही हो वहिनींचं काम महत्वाचं आहे. आता कसं चल पटापटा पटापटा काम कर. हे बघ अक्षरांसाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे. उगाच आपल्यामुळं त्यांच्या येळेचा खोळंबा व्हायला नको, कळलं काय? चल काम कर. तुम्ही किती करताय माझ्या स्वप्नासाठी, पण आता त्याचा काहीच उपयोग नाहीये. अहो अक्षरा, अहो अशा दारात का उभे हायसा? अहो आतमध्ये आहे की आपलीच खोली आहे. या वहिनी या आत या, तुमचीच खोली आहे. आणि तुमचा यो नवरा मला इथनं सोडाना झालाय. हा अहो साधं झोपायला देईना का मोबाईल बघू देईना, गाडवाला झोपतोय ना तसा झोपतोय. आता हे कवर घालायचं काम दिलंय. बारक्या तुझ्या तोंडाची वचवच आहे ना बंद कर, आणि पुढ्याचे काम दिलं ना ते कर आधी, कळलं ना? तुझ्यासाठी अजून एक काम आहे, कर चल. अक्षरा अहो मी काय म्हणतोय, तुमची पुस्तकं आणि ह्या सगळ्या नोटांच्या वया आहेत ना व त्यासनी आम्ही मस्तपैकी कवर घालून देतोय बघा. म्हणजे तुम्हाला ना अभ्यास करायला सोपं झालं, असं म्हणजे भारी अभ्यास करू शकताय तुम्ही. हा आणि तुम्ही IPS झालात की नाही की तुमच्या नोटांच्या वह्या आहेत ना आपण गरजू विद्यार्थ्यांना देऊन टाकूया. म्हणजे कसं आहे या वह्यातलं त्यांनी वाचलं की ते IPS झालंच पाहिजे बघा. अहो एवढं नीट तुम्ही लिहून ठेवलंय समज. तुमचा हा उत्साह बघून तुम्ही दुखावले झाली भीती वाटते हो. सत्य कसं सांगू तुम्हाला, मी आत्ता आईंना शपथ देऊन आले परीक्षेला बसणार नाही म्हणून. साहेब काहीतरी तोडगा असेलच ना प्रतापरावांना सोडवण्यासाठी. बघा ना साहेब, इथे पोरगा बी नाही आणि नवऱ्याला बी तुम्ही असं अडकवून ठेवलं आहे. हात जोडते साहेब, काहीतरी बघा ना त्यांना सोडवण्यासाठी. हे बघा मॅडम, आम्ही काहीही करू शकत नाही. तुमच्या नवऱ्यानेच म्हणजे प्रतापराव सूर्यवंशी यांनी स्वतःच गुन्ह्याची कबुली दिली आहे, कळलं? तर आता आम्ही काही नाही करू शकत. आता कोर्ट त्यांना जी शिक्षा देणार ती त्यांना भोगावी लागणार. समजा बरोबर आहे साहेब, तुम्ही जे बोलतायत ते मला पटतं बी आहे. पर तुम्ही एवढे मोठे साहेब आहेत ना, मग तुमच्या अधिकाराचा वापर करून
बघा ना काही करता येईल का. मी हात जोडून विनंती करते साहेब, यांना यातून सोडवा. हे बघा, मी ऑफिसर जरी असलो तरी आमच्या काही मर्यादा आहेत आणि कायद्याच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही. हा, आपण हे करू शकतो की प्रतापराव सूर्यवंशी यांनी स्वतः गुन्हा कबूल केलाय म्हणून वकिलामार्फत त्यांची शिक्षा कमीत कमी कशी होईल यासाठी अर्ज करू शकतो. बस. साहेब, एक करता येईल. तुम्ही तर हे काम कराच. माझ्याकडून मी फुल नाही पर फुलाची पाकळी तरी तुम्हाला नक्कीच देईन. मॅडम, साहेब बघा ना साहेब, तुमचं जेवढं पाकिट असेल ना तेवढं मी तुम्हाला देते, पर त्यांना तेवढं सोडवा साहेब. तुम्ही मला चुकीचं समजत आहे. मी आपल्या कामाशी आणि आपल्या वर्दीशी फार प्रामाणिक आहे आणि तुमच्यासारख्या लोकांमुळेच आमच्या डिपार्टमेंटवर भ्रष्टाचाराचा शिक्कामोर्तब होतोय. तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर मला लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून आत टाकलं असतं, पण तुम्ही वसुंधरा सूर्यवंशी यांच्या नातेवाईकात म्हणून सोडत आहोत. आणि हो, तुमच्यासारख्या लोकांमुळेच आमच्या डिपार्टमेंटवर भ्रष्टाचाराचा शिक्का मारला जातो. पण आमच्यासारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी भ्रष्टाचारापासून 4 हात लांब असतात. सो प्लीज पुन्हा असा प्रयत्न करू नका. साहेब, चुकलं माझं, माफ करा मला. तसं काय, नवऱ्याच्या प्रेमापोटे हे शब्द बोलून बसले म्या. पर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा साहेब. येते म्या. हॅलो शंतूर साहेब, कुठे आहे तुम्ही? अहो, मी इथं पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे, तुमची वाट बघतो. या की. हां हां, या या. अरे देवा, माझा मोबाईल राहिला की काय पोलीस स्टेशन मध्ये. आता परत कशी जाऊ, पण जावं तर लागणारच आहे. साहेब, हे तुम्हाला जे पैसे द्यायचे का नाही त्यातले हे 5 लाख तेवढी सोय झाली. आता तुम्ही काळजी नका करू, लवकरात लवकर तुम्हाला मी सगळे पैसे देतो. हा, तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि आमचं नाव जर कोणी घेतलं का नाही तर ते जरा तुम्ही सांभाळून घ्या. घाबरू नका सावकार, मी घेतो सगळं सांभाळ. फक्त पैसे वेळेवर देत चला आणि काळजी करू नका, कुणाला काय बी कळणार नाही. नाही नाही, म्हणजे बोलायचं म्हणून नाही, खरंच मनापासून सांगतोय, तुमचं लय उपकार झालं बघा. त्या कामिनीनं माझं आणि माझ्या बायकोचं नाव घेऊन सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणातनं तुम्ही आम्हाला लांब ठेवलं. खरंच तुमचे उपकार आहेत आमच्यावर. सारं कसं मनासारखं घडतंय. समदे ग्रह आमच्याच बाजूने आहेत. कामिनीची मदत केली म्हणून वाड्याची दारं कायमची बंद होतील असं वाटलं होतं, पण नशिबानं पुन्हा साथ दिली आणि आम्ही वाड्यावर एंट्री घेतली. ते पथ्यावर पडतंय तवरच ती अक्षरा IPS ची परीक्षा देणार म्हणून समद्यांनी नाचून नाचून तिला डोसक्यावर घेतलं.
तर मी ते बी उलटून लावलं. हा, पर ह्या समध्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली. ह्यांना प्रताप भाऊजींच्या जागी कामावर जाता आलं. छल्लाखी करून 4 पैसे कनवटीला बांधता आले. पैसे जमवून त्या शंतनूच्या तोंडावर फेकून त्याचं तोंड बंद करायला बी चान्स मिळाला. हो, असं एरंडेल प्याल्यासारखं तोंड करून का उभा आहे? हा, दिलंच नव्हतं त्या शंतनूला पैसे. काय म्हणला त्यो? आता बाकीचे पैसे द्यायला त्याच्याकडे येळ मागून घ्या. अहो, काय झालंय? हा, चेहऱ्यावर 12 का वाजलेत तुमच्या? बोला की. वा ग वा, तुम्हाला काय वाटलं? तुमचं जे काही बी चाललंय ते मला कळणार नाही वय. खोटं एक ना एक दिवस बाहेर पडतच. अगं दुर्गा, काय बोलतेस तू? कसलं खोटं? हा, आम्ही काय बी केलं नाही. तू कशाबद्दल बोलतेस आम्हाला काही बी कळत नाही बघ. तुम्हाला ना माणसांची कदरच नाही आहे. तुम्ही माझा फायदा घेताय, माझ्या भावनांचा. मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि दुर्गा, उगाच काय बी आळ घेऊ नकोस. उर्वशी, शंतनूबद्दल दुर्गाताईंना सगळं कळले. अगं तसं आहे होय. दुर्गा, अगं तुला खरं सांगू का, यात आमचा काही बी दोष नाही बघ. त्या कामिनीने आम्हाला उगाच यामध्ये अडकवलंय आणि शंतनू आता आम्हाला ब्लॅकमेल करतोय काही कारण नसताना. आम्ही त्याच्या लई हातापाया पडलो, पर जेवढे आम्ही दोषी आहेत ना तेवढेच तुम्ही बी दोषी आहेत. मग माझ्याच नवऱ्याला का जेलची शिक्षा? या समध्या कारनाम्यामध्ये तुम्ही बरोबरचे भागीदार आहेत. माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर सोडून आणा, नाहीतर तुमचं पितळ उघडं करायला मला येळ नाही लागणार. दुर्गा, अगं तुला वाटतं तितकं सोपं नाही ते. तो शंतनू, तो दिसतो तसा नाही. अजिबात सरळ नाही त्यो. लई लाचखाऊ आहे त्यो. अगो त्याचा कोटा लई मोठा आहे, त्याला लई भरवायला लागतंय. काय बी करा आणि कसं बी करा, माझा नवरा मला परत घरात पाहिजे. अगं दुर्गा, हा तुला येड लागले का? अगं ही रक्कम लई मोठी असतीया. एवढं पैसे नाहीत आमच्याकडं. कुठून आणायचं आम्ही? आता का डल्ला मारायचा वय कुठं? आता कुठं डल्ला मारतायत ना, ते न कळण्या इतपत मी दूध खोळी नाही हाय. आता एकच सांगते, प्रतापरावांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढा, नाहीतर तुमच्या दोघांचं पितळ ना मी त्या वसुंधरेसमोर उघडं करेन. मग त्या शंतनूला बी काय बी चान्स देणार नाही. माझा नवरा कसं बी करून लवकरात लवकर या घरात परत आला पाहिजे. दुर्गाताई, दुर्गाताई ऐका ना, एवढं सोपं नाही ते. आता परत 1-2 करोडचा झोल करावा लागणार. कुठं आणायचे पैसे? दिली होती आयुष्यानं संधी सारी स्वप्न पूर्ण करण्याची, पण पुन्हा हात बलता. परिस्थिती पुढे हार मानावीच लागते. आधी शरूची जबाबदारी होती म्हणून, आणि आता आईंची इच्छा म्हणून.
मी तुम्हाला वचन देते, मी ही परीक्षा देणार नाही. या कसल्या नोट्स? या तर माझ्या आयुष्याच्या झालेल्या चिंध्या. हे सगळं मिळवण्यासाठी पावलं पावली होणारा त्रास मला नाही सहन होते आता. नकोय मला हे काय.